नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। शांतिगिरी महाराज, अनिल जाधवांसह अन्य उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे। विजय करंजकरांसोबत आल्यानं विजय निश्चित आहे असंही महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी म्हटलंय आणि हेमंत गोडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आपण आता सध्या आहोत। या ठिकाणी हेमंत गोडसे हे प्रचार करताय। आपा प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? मला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा मोदी साहेब होत याच भावनेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच मतदारांमध्ये आहे। आपा तुम्ही काही वेळापूर्वी निवृत्ती आरंगळे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्यांची भेट घेतली, मनधरणी झाली का, माघार घेतील का, आपल्याला पाठिंबा देतील? मला असं वाटतं का आज माघारीचा दिवस आहे। आम्ही सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व ज्यांनी अर्ज भरलेले आहेत अशा सर्वांनी माघार घ्याव्यात असं विनंती करण्यासाठी सर्वच जण त्या ठिकाणी जात आहेत। विजय करंजकर तुमच्या सोबत आलेले आहे, तुमचा विजय निश्चित म्हणायचा का? मला असं वाटतं का निश्चित महायुतीचा हा विजय आहे। महायुतीची ताकद ह्या शहरामध्ये आणि नाशिक लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सर्वच पदाधिकारी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी फिरतायत आणि म्हणून हा महायुतीच्या महायुतीचा खऱ्या अर्थानं विजय आहे। स्वामी शांतिगिरी महाराज यांची मनधरणी सुरू असल्याचं माहिती मिळते। एकूणच त्यांची उमेदवारी आपल्यासाठी अडचणीची ठरू शकते का, काय नेमका आपल्याला विश्वास? मला असं वाटतं का प्रत्येक ठिकाणी अनेक उमेदवार त्या ठिकाणी उभे राहत असतात आणि निश्चित आम्ही प्रत्येक जणाला सांगण्याचा हाच प्रयत्न करतोय का आपले विनंती करून की त्यांनी माघार घ्यावी। कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते, महायुती म्हणून मोठी ताकद या निमित्तानं दाखवता येते। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नाशिककरांमध्ये आहे। त्यांना पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।